गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता, मी तू पण जगन्नाथा ओ एकचितत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला। सद्गुरुनाथ महाराज की जय। अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनः। बघा, आत अग्नी व ज्योतीचा प्रकाश, बाहेर दिवस, शुक्ल पक्ष, उत्तरायणातील कोणता तरी महिना असा उत्तरायण असताना ब्रह्माचा अनुभव घेतलेला योगी मरण पावला असता ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो। आता काळ सांगितला त्यांनी। बघा बघा, कुठल्या काळात मरायचं तर कधी मरायचं असं म्हणायचं। आत अग्नी, तर अग्नी काय ब्रह्म जाणीवेतलाय तुमच्या लक्षात आला आता। व ज्योतीचा प्रकाश, आत्मज्योतीचा प्रकाश त्याच्या जाणीवेत आहे। बाहेर दिवस कसा आहे? शुक्ल पक्ष, उत्तरायणातील कोणता तरी महिना, म्हणून स्वामींचा दिवस कुठला आहे? शुक्ल पक्ष भृगुवासरो आषाढीचे नवमी। 1800 काहीतरी शताब्दी मृत्यू पावलो आम्ही असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि असे दाखला नमूद केला पहा दप्तरी तेणे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मला ते पूर्ण होई आठवेना अमृतधारातली, परंतु त्यांनी स्वतःचं मरण असं सांगितलेलं आहे 1856 साली, म्हणजे शके, म्हणजे ते 1900 काय जे असेल ते, म्हणजे ज्या दिवशी त्यांना आत्मज्ञान झालं त्या दिवशी आम्ही मरण पावलेलो आहोत। बघा, अहंकार मेला असं आहे का? आम्ही देहबुद्धी मेली, अहंकार मेला हा खूप छोटा शब्द आहे। देहबुद्धी गेली, देहबुद्धी ते आत्मबुद्धी झाली, आणि असा दाखला त्यांनी दप्तरात नमूद करून ठेवलेला आहे। बघा, हे मी करत नाहीच आहे, त्यांनी म्हणजे नियतीने। केवढा कॉन्फिडन्स आहे हा। म्हणून त्यांनी इथं दिलंय शुक्ल पक्ष उत्तरायणात। उत्तरायणात म्हणजे दक्षिणायन उत्तरायण, कायम लक्षात ठेवा। मरायच्या वेळेला हे लक्षात ठेवा, सूर्य इकडे का इकडे का, हां चला इकडे, उत्तरेकडे चला जाण्यास काही हरकत नाही असं उत्तरायणात। आणि उत्तरायणात म्हणजे तो उत्तरेकडे चालता असला पाहिजे, दिशा टुवर्ड्स द उत्तर, लक्षात। उत्तरेकडून दक्षिणायनात जात असतो तेव्हा तो उत्तरेला असतो, पण दिशा त्याची दक्षिणेकडे असते। हा, म्हणून आता ते कसं मोजर करायचं बघा तुम्ही। दक्षिणायन असेल, आपण दोन्ही बाजूनी फायद्याचं बघावं असं माझं म्हणणं आहे। दक्षिणायनात मृत्यू झाला तर आपण काय म्हणायचं? उत्तरेकडे चाललाय ना, पण येस द पॉइंट। हो, कशाला म्हटणार तुम्ही? अर्थात हा विषय आपण गमतीत घेतो आहोत थोडा, परंतु त्यातलं मर्म काय सांगतायत ते बघा। कारण का मी असं सांगतोय तुम्हाला, त्याला कारणं पण आहेत। काही काही संत मंडळी अशी आहेत की दक्षिणेच्या बाजूला सूर्य असताना त्यांनी देह ठेवलाय, पण समाधी घेतलेल्या आहेत, लक्षात घ्या। म्हणून दक्षिणायन किंवा उत्तरायण हा विषय एकदा काळाच्या पलीकडे गेल्यानंतर लागतच नाही। खरं तर काळ जाणीवेतले जे जीवात्मे आहेत त्यांच्यासाठी आहे। म्हणून मी जे सुरुवातीला जो यांचा चांगदेवांचं जे उदाहरण दिलं, म्हणजे त्यांना नेमका काळ कळत होता ना, आणि तो मृत्यूच्या समयीच कळतो, मृत्यूच्या समयी कळतो।
बऱ्याच लोकांना कळतो आणि जो साधक असतो विशेष करून त्याला नक्की कळतं. खूप अगदी नॉर्मल माणसं सुद्धा सांगतात की अरे आता काही खरं नाही, येऊन मला भेटून जा. आपण भेटून जातो ते 2 दिवसात जातात. म्हणजे देर इज समथिंग कॉलिंग, आतला व्हॉइस तो सुरू झालेला असतो त्यांचा, असं असतं. नाही असं नाही. बरं असो. उत्तरायणातील कोणता तरी महिना असा उत्तरायण असताना ब्रह्माचा अनुभव घेतलेला योगी मरण पावला असता ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो, परंतु हा योगी असावा लागतो. म्हणून हे कोणाला लागू केले त्यांनी? योग्याला लागू केलेलं आहे. कुठलाही माणूस आपला उत्तरायणात मेला, चला वा छान मरण उत्तरायणात मेला आहे, काय हरकत नाही, चला असं नाही येते. लक्षात. अंत अग्निज्योतीचा प्रकाश, बाहेरी शुक्ल पक्ष आणि दिवस आणि सामाजी मास उत्तरायण, ऐसिया समयोगाची निवृत्ती, लाहोनी जे देह ठेविती ते ब्रह्मची होती ब्रह्मविद. देहाच्या आत अग्नी व जीवज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्लपक्ष दिवस व उत्तरायणातील एखादा महिना अशा सर्व योगांची प्राप्ती असून जे ब्रह्मोपासक देह ठेवतात शेवटी ब्रह्मच होतात. म्हणून त्याचा हा योग्य काळ ते सांगतायत. आता अवधारी गा अर्जुन धनुर्धरा, येथवरी सामर्थ्य यया अवसरा, तेवीची हा उजू मार्ग स्वपुरा यावया पै. अर्जुना, वर सांगितलेल्या गोष्टी एकत्र प्राप्त झाल्या आहेत अशा या काळाला एवढे सामर्थ्य आहे हे लक्षात ठेव. त्याप्रमाणे आपल्या शुद्ध आत्मस्वरूपाला प्राप्त होण्याकरता हा मार्गही सरळ आहे. या मार्गात अग्नी ही पहिली पायरी होय, तेज किंवा प्रकाश ही दुसरी पायरी आहे, दिवस ही तिसरी आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी होय. येत अग्नी हे पहिले पायतर आहे. म्हणजे पहिली पायरी म्हणजे अग्नीचं स्वरूप आपल्या जाणीवेत असणं. दुसरी पायरी तेज किंवा प्रकाश ही दुसरी पायरी आहे. आणि दिवस, कारण अग्नीच नसेल तर तो गेलेलाच आहे ना, त्या अगोदर झालं. म्हणून अग्नी असताना त्या तेज जाणीव प्रकाशात आत्मज्योतीच्या जाणीवेत तो असला पाहिजे. आणि दिवस ही तिसरी आहे. कुठला दिवस निवडायचा ही तिसरी, आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आहे. हे एवढा योग साधता येतो, साधायचा. हे केवढी धारणा पक्की पाहिजे तुम्हीच विचार करा, आहे की नाही. आणि सामास उत्तरायण ते वरचील गा सोपान, येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी. हा उत्तम काळ जाणीजे, याते अर्चिरादी मार्ग म्हणजे आता अकाळ तो ही सहजे सांगे नाही के. म्हणून आणि उत्तरायणाचे 6 महिने ही वरची पायरी होय. म्हणून मी म्हटलं नाही का, उत्तरायणाचे 6 महिने हे वरची पायरी म्हटलेले, तर ही टेंडिंग टुवर्ड्स उत्तर, असं नॉर्थकडे चालला तो, असे समज. या मार्गाने योगी मोक्ष सिद्धिरूप घराला प्राप्त करून घेतात. अर्जुना, हा काळ प्रयाणाला उत्तम असून याला अर्चिरादी मार्ग म्हणतात. आता अयोग्य काळ कोणता तो सांगतो ऐक. आता अयोग्य काळ कुठला तो? धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. ज्या मार्गात धूर, रात्र, कृष्णपक्ष, दक्षिणायनातील 6 महिन्यातील एखादा महिना आहे, अशा मार्गाने गेलेला कर्मयोगी चंद्रलोकाला प्राप्त होऊन पुन्हा संसारात येतो. लक्षात आलं? त्यामुळे तुम्ही काही चित्रही अशी पाहिले असतील बघा, धुसर आहेत, हे आहेत, ते आहेत. हे सगळ्या चित्राच्या जाणीवा सुद्धा बघा. आणि या सहज आपल्या भूमी, म्हणजे त्या चित्रकाला माहिती नसेल खरं, परंतु धुरकट, धुसर हे माणसाला कायम कॉम्प्लिकेशन्समध्येच टाकणारच आहे की नाही. अस्पष्टता. आणि पहिल्या ह्याच्यात काय आहे? सर्व स्पष्टता, तेज,
ही स्पष्टता आहे. आणि इथं धुसर आहे, अस्पष्ट आहे, अंधार आहे, असं स्वरूप आहे. म्हणून तरी प्रयाणाची अवसरे वातश्लेष्मा सुभरे तेणे अंतःकरणी अंधारे कोंदले ठाके सर्वेंद्रिया लाकूड पडे स्मृती भ्रमा माझी बुडे मन होय वेडे कोडे प्राण अग्नीचे अग्निपण जाये मग तो धूमची अवघा होये तेणे चेतना गिवसिली ठाये शरीरीची जैसे चंद्रा आडा भाळ सदट दाटे सजळ मग गडदना उजाळ ऐसे झांबळे होय. मुद्दामून 4 ओव्या घेतल्या मी, म्हणजे जरा वाचायला सोपं जातं समजायला. मरणसमयी वातकफाच्या वृद्धीमुळे अंतःकरणात अंधारच अंधार होऊन राहतो. सर्व इंद्रिये लाकडासारखी व्यापाररहित होतं ना असं. स्मृती भ्रमात बुडून जाते, मनाला काही कळेनासे होते व प्राण कोंडला जातो. प्राणच कोंडला जातो, म्हणजे तो बाहेर पडत नाही असं होतं ते. अग्नी विझून जातो, मग सर्व धूरच होतो. त्यामुळे त्या धुरात शरीरातील चेतना सापडली जाते. ज्याप्रमाणे चंद्राच्या आड भरगच्च व पाण्याने भरलेली अभ्रे आली असता अगदी अंधार नाही तर उजेडही नाही असे झुंझुक होऊन जाते. हे आपल्याला असं कुंद वातावरण असतं ना, आपण अनुभवतो. पावसाचे दिवसच आहेत बघा, सुरुवातीला काही दिवस तर असं होतं अगदी कुंद वातावरण होतं, नको वाटायचं ते. तशा म्हणजे याच्यात काय होतं, चेतनाच आपली दाबल्या गेली आहे. त्याच्यामुळे ती चेतना जी दाबल्या जाते तिला मार्गच सापडत नाही. काय करायचं, ती ऊर्जा संपल्यासारखं होत जातं, उत्साह जातो अशा याच्यात जनरली है ना. तसं ते स्वरूप आहे. त्याप्रमाणे का मरेना सावध ऐसे जीवितासी पडे स्तब्ध आयुष्य मरणाची मर्यादा वेळ ठाकी ऐसी मनबुद्धी करणी सभोवती धूमकुळाची कोंडणी तेत जन्मे जोडलिये वाहणी युगची बुडे हा गा हातीचे जे वेळी जाये ते वेळी आणि का लाभाची गोठीके आहे म्हणून प्रयाणी तव होये ये तुली दशा. म्हणून त्याप्रमाणे मेला नाही किंवा सावधही नाही अशी जीविताची स्तब्ध दशा होते. धड मेला नाही, धड सावधही नाही, अर्धवट. आणि आयुष्य मरणाच्या मर्यादारूप वेळेवर येऊन राहते. अशी मनबुद्धी इंद्रिये यांची स्थिती असते. स्वभावावर संपूर्ण धूर कोंडलेला असतो. अशा स्थितीत जन्मभर जो अभ्यास केला तो सर्वस्वी वाया जातो. म्हणून हा अर्धवटपणा होतो. म्हणून लोक अर्धवट अध्यात्म करतात ना, त्यांना हा त्या अध्यात्माचा उपयोग होत नाही. कारणं त्याच्यात दडलेली आहेत सर्व. म्हणून खूप अगदी म्हणून फक्त चांगलं असणं, मग कधीतरी पारायण करणं, थोडाफार जप करणं, काही उपयोग नाही त्याचा. इट हॅज नो यूज ॲट ऑल. कारण तिथं अंडरस्टँडिंगच नाही आहे ना, काही कशासाठी काय करायचं हेच माहिती नाही. त्याच्यामुळे मी असं बरेचदा सडेतोड बोलतो, त्याचा एखाद्या लोकांना रागही येत असेल, परंतु त्याचं कारणच हे अर्धवटपणाचं. सर्व अर्धवटच होतं. हा नियम आहे प्रकृतीचा. म्हणून पूर्ण जाणीवेतनंच करायला पाहिजे. पूर्ण सत्य काय हे कळलं पाहिजे आपल्याला, आणि त्यासाठी ती प्रखरता लागते. असो, अर्जुना, ज्यावेळी हाती आलेले नाहीसे होते त्यावेळी अधिक लाभ होणे दूरच राहिले. म्हणून मरणाच्या वेळी अशी स्थिती होते. ऐसी देहा आत स्थिती बाहेरी कृष्ण पक्षवरी राती आणि सामासही ओढवती दक्षिणायन. हा अयोग्य काळ झाला आता बघा सगळा. दक्षिणायन नंतर तुमची कृष्ण पक्ष वगैरे. ये पुनरावृत्तीची घराणी आगवी एकवटती जयाची या प्रयाणी तो स्वरूपसिद्धीची कहाणी कैसेनी आईके. ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणून
चंद्रवेरी जाणे घडे, मग तेथुनी मागुती बहुडे संसारा ये. बघा हा, अशी देहाची आज स्थिती होते व बाहेर कृष्ण पक्ष असून त्यातही रात्र आहे आणि 6 महिन्याचे दक्षिणायन आहे. ही सर्व पुन्हा जन्माला घालणारी कुळे ज्याच्या मरणकाळी एकत्र होतात. म्हणजे ही कुळं म्हटले त्यांनी, म्हणजे एक एक या एनर्जीज आहेत ॲक्च्युली. दीज आर ऑल कृष्ण पक्ष काय, दक्षिणायन काय, उत्तरायण काय, या दीज आर ऑल एनर्जीज वर्किंग इन द युनिवर्स. म्हणून या शक्तीची जाणीव असतात या, आणि त्या त्या कार्याला त्या त्या गोष्टीला महत्त्व येतं. म्हणून शुभ वेळ पाहणं हे सर्वत्र पाहिलं जातं. शुभ कार्याला त्याची कारणं याच्या पाठीमागे सगळी दडलेली आहेत. असो, म्हणून मरणकाळी एकत्र होतात. तो आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची वार्ता कशी ऐकणार? तर आत्मस्वरूप त्याला प्राप्त होणारच नाही. अशा समयी ज्याचा देह पडतो तो योगी म्हणून चंद्रलोकांपर्यंत जातो, पण मग तेथून पुन्हा माघार फिरून संसारात येतो. म्हणून तो योगी म्हणून जातो. योगी म्हणून जातो म्हणजे काय, की त्याला ईश्वराची भूमिका आवडत असते, ईश्वराकडे जायला आवडत असतं, देवाकडे जायला आवडत असतं, हे सगळं असतं त्याच्यामध्ये. म्हणून मी म्हटलं नुसतं चांगला असून उपयोग नाही आहे अध्यात्मात. हे जे मी म्हणतो त्याचं कारण तिथं आहे. कारण त्या मरणानंतर तो योगी म्हणजे काय आहे, योगाचा अर्थ इतका स्पष्ट आहे, ज्याची ईश्वराकडे जायची नियती आहे. आता नियतीच्या चालीतनं ती योगाकडे ईश्वराकडे जातच आहे ना. म्हणून तुम्ही कुठलेही प्रयत्न नाही केले तरी तुम्ही योगीच असता. कारण का, नियती ईश्वराकडे घेऊन जात असते तुम्हाला, असाही त्याचा अर्थ आहे. पण मग प्रलय होईपर्यंत थांबावं लागेल. तुम्ही काय कष्ट घेताय ईश्वरासाठी? ईश्वर जाणून घेण्यासाठी जो कष्ट घेतो या जीवनामध्ये तो योगी याच्यात अभिप्रेत आहे ॲक्च्युली. म्हणून तो समजून घेऊन, पण पूर्णार्थाने समजून नाही घेतला गेला, अर्धवट जाणीवेतनं समजून घेतला गेला तर तो माणूस योगी नसतो का? असतो. पण मग तो परत चंद्रलोकापर्यंत जातो आणि परत जन्माला येतो. असं तो आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची वार्ता कशी ऐकणार? बरोबर आहे. म्हणून तो चंद्रलोकापर्यंत जातो, पण मग तेथून पुन्हा माघारा फिरून संसारात येतो. अर्जुना, आम्ही अकाळ जो पांडवा म्हणितला तो हा जाणावा, आणि हाची धूम्रमार्ग गावा पुनरावृत्तीच्या. ये र तो अर्चिरादी मार्ग, तो वसता आणि असलग, साविया स्वस्त चांग निवृत्ती वेरी. बाकीचा म्हणजे अर्जुना, मरण्याला अकाल किंवा अयोग्य काल म्हणून जो मी तुला सांगितला तो हा होय. म्हणजे हा अयोग्य काळ आहे मरणासाठी असं ते म्हणतात. आणि पुन्हा हा संसारात टाकणारा आहे, आणि याला धूम्रमार्ग असं म्हटलं जातं. आणि बाकीचा अर्चेरादी मार्ग जो आहे तो वसता, म्हणजे ज्या मार्गाने लोक जातात असा, व पुनरावृत्तीच्या मार्गाहून स्वतंत्र आहे, तो स्वस्थ अंतःकरणाने जाण्याजोगा असा खरोखर चांगला आहे. म्हणून स्वस्थ अंतःकरणाने जाणारा मार्ग अर्चेरादी मार्ग सांगितलेला आहे. आणि हा धूम्र मार्ग आहे, याच्यामध्ये अस्वस्थता कुठल्या प्रकारची आहे हे सांगितलं आहे. म्हणून मरण येतं कसं, मरण काळ कसा, आणि कुठल्या काळात कशा प्रकारचं मरण चालतं. मार्ग त्यांनी एकाला धूम्रमार्ग म्हटलं आहे, एकाला अर्चेरादी मार्ग म्हटलेला आहे. पण थोडक्यामध्ये एक प्रकाशाचा मार्ग आहे आणि एक अंधाराचा मार्ग आहे. आणि साधकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये शेवटी अंधारात चाचपणं आहे आणि प्रकाशामध्ये ईश्वरत्वाकडे जाणं आहे.
त्याच्यामुळे कुठला मार्ग आपल्याला निवडायचा आहे हे ठरवायला पाहिजे, आतापासून ठरवायला पाहिजे. किमान 50, 55, 60 या वयाला आल्यानंतर तर ठरवता यायला पाहिजे ना की आपण कुठल्या मार्गाने जायचं आहे, शेवटी प्राप्तव्य कुठल्या मार्गाने व्हायचं आहे. बाकी तर जे मरणार नाही आहेत ते इथंच राहणार आहेत आपल्याला माहिती आहे, पण मरणार आपणच आहोत. म्हणून आपल्यालाच आपला मार्ग शोधायला पाहिजे. लहानपणी आपल्याला आईबाबांना आपल्याला समजत नव्हतं म्हणून शाळेत घातलं होतं, इकडच्या मार्गाला जा, इंजिनियर हो, डॉक्टर हो, CA हो, जे काय तुम्हाला व्हायचं होतं ते तुमच्या ह्याच्याप्रमाणे केलं त्यांनी. पण हा मार्ग आईवडीलसुद्धा सांगू शकत नाही. हा मार्ग ज्ञानेश्वर सांगू शकतात, तत्त्वज्ञानच सांगू शकतात, किंबहुना गुरु सांगू शकतात कुठल्या मार्गाने तुला मरण प्राप्त करता यायला पाहिजे, आहे ना. म्हणून मरण प्राप्त करता येण्याचा मार्ग सांगणं हा महत्त्वाचा विषय होऊन बसतो ना, की जो कोणीच सांगत नाही. मग गुरुचं महत्त्व काय आहे, ज्ञानेश्वरांचं महत्त्व काय आहे, कृष्णाने काय सांगितलं अर्जुनाला, तो गुरुच आहे ना कृष्ण. 8 अध्यायामध्ये तुला बघ तुझ्यासमोर मरण आहे आणि त्या मरणाचा हा मार्ग आहे, 2 मार्ग आहेत, यू डिसाईड, यू हॅव टू चूज, आहे की नाही. त्याच्यामुळे ही स्पष्टता फार महत्त्वाची आहे. असो, शुक्ल कृष्णे गती हेते जगतः शाश्वते मते एकया यात्यना वृत्तीम अन्यया वर्तते पुन्हा. शुक्ल म्हणजे ज्ञानप्रकाश रूप, कृष्ण म्हणजे अज्ञान अंधकार रूप, अशा या 2 जगाच्या शाश्वत गती आहेत. पहिल्या गतीने पुरुष पुन्हा संसारात येत नाही व दुसऱ्या गतीने मनुष्य संसारात येतो. ऐसिया अनादिया दोन्ही वाटा, एकी उजू एकी आव्हाटा, म्हणून बुद्धिपूर्वक सुबटा दाविलिया तुझं. काजे मार्गा मार्ग देखावे, साच लटिके ओळखावे, हिताहित जाणावे हिताची लागी. अशा 2 अनादी वाटा आहेत. एक ब्रह्माकडे जाणारी सरळ वाट आहे व दुसरी ब्रह्माला सोडून संसाराकडे जाणारी आडवाट आहे. बरोबर, कृष्ण वाट आणि याची वाट शुक्लातली व्याख. म्हणून अर्जुना मुद्दाम तुला त्या सांगितल्या आहेत, कारण आपल्या हिताकरिताच परमेश्वर प्राप्तीचा मार्ग कोणता व संसार प्राप्तीचा मार्ग कोणता हे पाहिले पाहिजे. खरे काय खोटे काय हे ओळखले पाहिजे. आपले हित कशात आहे व अहित कशात आहे हे जाणले पाहिजे. बरोबर ना. भूमिका तीच आहे ना, मी तेच सांगते तुम्हाला. त्या भूमिकेतनं आपल्याला हे कळलं पाहिजे. पाहे पा नाव देखता बरवी, कोणी आड घाली काय अथावी, का सुपंत जाणोनी अडवी रेगवैतासे. जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके, तेवी जो उजू वाट देखे तो आव्हानता न वचे. हे पहा अर्जुना, चांगली नाव आहे असे कळल्यावर कोणीही बाजूला असलेल्या अथांग पाण्यात उडी टाकेल काय, किंवा राजमार्ग सोडून कोणी आड रानाने जाईल काय. जो हे विष होय व हे अमृत होय असे ओळखतो तो अमृत टाकून देईल काय. याप्रमाणे जो सरळ मार्ग कोणता हे जाणतो तो आड मार्गाने जात नाही. म्हणून ही स्पष्ट केलं की नाव यू हॅव टू डिसाईड, डिसिजन इज युअर्स. डिसिजन दिले का कृष्णाने, गुरूंनी, कुठल्याही गुरूंनी तुम्हाला मार्ग दिला, सांगितला. चालायचं काय नाही चालायचं हा तुमचा विषय आहे. तुमची डोकी काय असतील ती लढवा. ही डोंट हॅव एनी प्रॉब्लेम्स. स्वामी स्वरूपानंदांनी सुद्धा खूप लोकांना अनुग्रह दिले. ज्ञानेश्वरांच्याही काळात झालं. त्यानंतर हा वारकरी संप्रदाय एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात हलकल्लोळ घालतोय सर्वत्र. हे सर्व चालू आहे, पण ज्ञानेश्वरांना काही घेणं देणं आहे का त्याच्याशी. ते म्हणतात तुमच्या बुद्धीने काय लढाया करायचं ते करा. आय एम नॉट गोइंग टू टेल यू फॉर दॅट. दॅट इज युअर इंडिपेंडन्स, यू एन्जॉय इट. मग ते त्यातनं प्राप्त होतंय का नाही होतंय हे तुम्ही बघा.
आहे की नाही? हे तुम्ही वाऱ्या केल्या असतील किंवा तुम्ही पारायणं केली असतील, तुम्ही साधना केलं असेल, तुम्ही ध्यानं केली असतील, ज्ञानेश्वरी 100 वेळा वाचली असेल, काय जे काय तुम्ही केलं असेल ते, त्याच्यातनं तुमच्यामधली अंतर्ज्योत तुम्हाला दिसली का? पहिला प्रश्न आहे. तुम्हाला तुमची अंतर्ज्योत दिसली का? तुम्ही त्या ज्योतिषी एक सम्यक जाणीव ठेवू शकता का? नाही ना. मग बघा, कृष्ण पक्षात जायचंय का इथल्या पक्षात जायचं, यू हॅव टू डिसाईड. कारण त्यांनी बाकी काही सांगितलेलं नाही. ज्ञानेश्वरीत कुठं लिहिलंय का इथं पांडुरंगाला जात जा म्हणून, रोज कृष्णाला भक्ती करत जा म्हणून, का दत्ताची उपासना करा म्हणून, का गुरुचरित्र वाचा म्हणून? का ज्ञानेश्वरांना माहिती नव्हतं गुरुचरित्र? माहिती होतं की. मग याचा कुठंच उल्लेख नाही आहे. ती फक्त साधनं आहेत. पण त्या चरित्रांच्या वाचनातनं, त्या पारायणाच्या जाणीवेतनं तुम्हाला गुरुतत्व कळलं पाहिजे आणि गुरुज्योत दिसली पाहिजे, हे त्याच्यात अभिप्रेत आहे. जोपर्यंत ते दिसत नाही तोपर्यंत तुम्ही कुठंतरी चुकत आहात. म्हणून जास्तीत जास्त ज्ञान जाणीवेतनं ईश्वरत्वाला आपल्याला स्वतःला अंकित करत जावं लागणार आहे. असंच आहे ना सर्व. हे तर 18 अध्यायामधला हा मूळ भूमिका सांगितलेली आहे फक्त, की बाकीचे लोक असे मरतात, ब्रह्मज्ञानी लोक असे मरतात, तू बघ काय करायचं ते. तुला ब्रह्मज्ञान हवंय का? चल मी तुला सांगतो. मग 9व्या अध्यायात असा विषय आहे सगळा, आहे की नाही? विषय कसा चाललेला आहे हे कळावंच लागणार आपल्याला. म्हणून ते म्हणतायत, म्हणून पुढे पार खावे, खरे कुडे पारिखिले तरी न पडे, अनवसरे काही एरवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम, जन्मे अभ्यासलियाचे हन काम जाईल वाया. म्हणून खरे काय व खोटे काय ते स्पष्ट जाणून घ्यावे. किती स्पष्ट आहे. ज्ञानेश्वरांची भाषा आहे बघा ही. असे जो स्पष्ट पाहून घेतो त्याला अकालाचा प्रश्नच राहत नाही. नाहीतर मरणाच्या वेळी या धूम्र मार्गातील भ्रांतीचे मोठे संकट असते आणि जन्मभर केलेला अभ्यास वाया जातो. म्हणून जन्मभर केलेला अभ्यास वाया जातो. ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगतात तिथं. म्हणजे त्या जीवनाला कशा प्रकारे बांधल्या गेलं पाहिजे हे जर कळलंच नाही त्या अभ्यासातनं, तर त्या अभ्यासातला फक्त पांडित्य होतं. त्या पांडित्याचा काय उपयोग नाही ना. म्हणून तुमचं जीवनच तसं बांधताय की नाही तुम्ही, हे ते गुरु बघत असतात. ते समजलं पाहिजे आपल्याला. नाही तर काय पांडित्य काय, काही तुम्ही 2 वेळा वाचले की तुम्हाला इथं बसून बोलता येईल, त्याचा काय उपयोग काय त्याचं सांगा मला. म्हणून ते सांगणं आणि म्हणून ही काही व्याख्यानबाजी नाही आहे, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरीचा हा अभ्यास आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास ज्ञानेश्वरांच्या जाणीवेतनंच करावा लागणार आहे. तो जर नाही करता आला तर तेच म्हणतायत ते जन्मभर केलेला अभ्यास वाया जातो. इतकं दुर्दैव आहे. आणि मग अध्यात्माचा वीट येतो. तू मार्ग जर चुकला असशील, तुला अभ्यास कसा करायचा असतो हेच जर कळलं नाही, अभ्यासात गृहपाठ नावाचा एक प्रकार असतो हे तुला कळलंच नाही, तू नुसतंच वाचन करत राहिलास, गृहपाठ केलाच नाहीस, मग परीक्षा आली, मग बसलास त्यात कुठल्या पक्षात बसलास, कृष्ण पक्षात बसलास, तुला कळलंच नाही. आलं का लक्षात? असा प्रकार आहे तो. असो. म्हणून जरी आर्चिरादी मार्ग चुकलिया, अवचटे धूम्रपंथी पडिलिया, तरी संसारपाथी झुंतिलिया भवंतची असावे. हे सायास देखुनी मोठे, आता कैसेनी पा एक वेळ फिटे, म्हणून योगमार्ग गोमटे शोधिले दोन्ही.
तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे परी दैवगत्या जो लाहिजे देहांती जेणे. जर अर्चिरादी मार्ग चुकला व अकस्मात धूम्र मार्गाची वाट लागली तर संसार मार्गात पुरुष जुंपला जाऊन त्याला सारखे जन्ममरणाचे फेरे भोगावे लागतात, म्हणून ते जन्ममरणाचे आले. त्याप्रमाणे धूम्र मार्गाने मोठे कष्ट आहेत व ते एकदाचे कसे चुकतील म्हणून या दोन्ही मार्गाचा विचार केला आहे. त्यात एका मार्गाने जाणारा पुरुष ब्रह्मस्वरूपाला मिळतो आणि दुसऱ्या मार्गाने जाणारा पुरुष संसारात येतो. पण हे ब्रह्मस्वरूपाला येणे किंवा संसारात येणे मरणाच्या वेळी दैवाने जो मार्ग मिळेल त्यावर अवलंबून आहे. म्हणजे परत त्याची कृपा केली या रघुनाथे हे काळावर परत त्यांनी डिपेंडंट ठेवले. म्हणून स्वाधीन का पराधीन हा विषयच येत नाही. तुम्ही विचारच करू नका स्वाधीन का पराधीन, जे आहे ते ठीक आहे. बॉटम लाईन आपण पराधीनच आहोत. स्वाधीन काय आहे तेवढं करा, बाकी सगळं पराधीनच आहे. म्हणून नसत्या उठाठेवी करत बसू नका, आम्ही पराधीन नाही स्वाधीन आहोत वगैरे, असं काही नसतं. काही कोणाच्या काही स्वाधीन नाही. आपला श्वास आपल्या स्वाधीन नाही तर पराधीनता तिथनंच सुरुवात झाली आहे की नाही. आपल्याला झोपही रात्री कधी यायला पाहिजे ते कळत नाही. डोळे बंद केले तर कधी वेळा येऊन जाते, काही वेळा डोळे 10 तासभर बंद केले तरी झोप येतच नाही. स्वाधीन का पराधीन, कशाला पाहिजे खटाटोप, आहे की नाही. जेवढं स्वाधीन आहे तेवढं करावं, झोप आली की झोपून द्यावं, विषय कशाला पाहिजे असं. नैतेस श्रुती पार्थ जानन्योगी मुह्यती कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. हे दोन मार्ग अशा प्रकारे अनिश्चित आहेत असे जाणून विचार करणारा योगी मोह पावत नाही. म्हणून अर्जुना आत्मस्वरूपाचा विचार करून सदा सर्वदा तेथे चित्तवृत्ती स्थिर कर असं म्हणलंय त्यांनी. म्हणून आत्मस्वरूपाच्या विचारामध्ये चित्तवृत्ती स्थिर कर असं म्हटलंय. मग करायचं काय आहे? म्हणून मी स्वाधीन का पराधीन हा विषय करू नका असं म्हणतो. त्याचं कारणच हे आहे की आपल्याला काय स्वाधीन आहे, आपण विचार आत्मस्वरूपाचा करू शकतो ना. मी कोण हे ओळखायचा कार्यक्रम आपण आयुष्यात रोज करू शकतो ना. त्यासाठी दिलेली साधना जी आहे ती साधना करू शकतो ना. बस तेवढंच करा असं म्हणतायत शेवटी येऊन ते तिथं. आलं लक्षात. म्हणून अर्जुना आत्मस्वरूपाचा विचार करून सदा सर्वदा तेथे चित्तवृत्ती स्थिर कर. बरं का. इते वेळी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय पावे देह त्यजुनी वस्तू हो आवे मार्गेच की तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो का जे दोरी सर्पत्व वावो दोराची कडुनी. तेव्हा देव म्हणतात अर्जुना यात अर्थ नाही. व्यर्थ अनिश्चितपणाने काय प्राप्ती होणार. उगाचच अनिश्चितता ठेवून काय उपयोग आहे. म्हणून मी ते स्वाधीन पराधीन म्हणतोय. ही अनिश्चितता आहे ना. म्हणून ही व्यर्थ अनिश्चितता कशासाठी ठेवायची. त्यांनी काय प्राप्त होणार नाही. देह सोडून या अर्चिरादी मार्गाने ब्रह्मस्वरूप व्हायचे ना. ज्याप्रमाणे दोरी कळून आली असता दोरीवरील सर्प मिथ्या ठरतो त्याप्रमाणे आपण ब्रह्मस्वरूपच आहो असे ज्ञान झाल्यानंतर देहाचे मिथ्यत्व अनुभवाला येते. देह असो की जावो आम्ही केवळ ब्रह्मस्वरूपच आहोत. जे मी मगाशी म्हटलं मी ब्रह्मजाणीवेतच आहे ना. इथंही आहे तिथंही आहे. अशा जाणीवेत आपल्याला ढकलता यायला पाहिजे सातत्याने. लक्षात आलं. म्हणून ते म्हणताय मज तरंगपण असे की नसे ऐसे हे उदकाप्रती कही भासे ते भल तेव्हा जैसे तैसे उदकचकी तरंगाकारे न जन्मेची ना तरंग लोपे निमेची तेवी देही जे देहेची वस्तू जाहले. मी आता तरंगरूप झालो किंवा मी आता तरंगरूप नाही असे पाण्याला कधी ज्ञान होते काय.
कारण ते केव्हाही जसेच्या तसे पाणीच असते. पाण्याला थोडीच माहिती आपला तरंग झाला का काय झालं, बरोबर आहे की नाही. पाणी तरंगाकार झाले तरी तरंग रूपानेही पाण्याचा जन्म मानता येत नाही किंवा तरंगाच्या लोपाने पाण्याचा नाश मानता येत नाही. त्याप्रमाणे दुसऱ्याला देहधारी दिसत असले तरी स्वतः अनुभवाने जे देहाचं ब्रह्मस्वरूप झालेले आहे. शेवटी त्या देही ब्रह्ममयो भयेत या जाणीवेमध्ये येणं हा महत्त्वाचा विषय आहे. देह असो अथवा नसो, तुम्ही तुमच्या आत्मजाणीवेपर्यंत पोचा, हाच मूलमंत्र होऊन बसतो. बघा शेवटी तिथं झालं ना गणित. एवढं सांगून आता शरीराचे तयाची ठाई आडनावही उरले नाही, तरी कोणे काळे काही निमेते पाहे पा. आता त्याच्या ठिकाणी देहाचे आडनावही उरत नाही, तर मग केव्हा काय नाहीसे होते याचा अर्जुना विचार कर. केव्हा काय नाहीसे होते याचा विचार कर. देह गेल्यानंतर सुधीर पांडे या खाली असं थोडी होणार आहे, असं थोडी होणार नाही ना. त्याला आडनावच नाही ना, तिथं कोण ओळखणार आहे? तिथं काय आडनावाने ओळखणार आहे का आपल्याला कोणी? असं फक्त एवढंच असेल, जीवात्मा नंबर 183, जीवात्मा नंबर 458, कमॉन, असं. म्हणजे ते तुरुंगातले एखाद्या असतात नंबर, तसे नंबर असतील एखादा, वी डोंट नो. गमतीचा भाग आहे. असो मग मार्गाते कासया शोधावे, कोणे कोठूनिके जावे, जरी देश काळादी आगवे आपणची असे. आपण ब्रह्मस्वरूप असून देह देश काल इत्यादी सर्व जर ब्रह्मस्वरूप आहेत, तर मग ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाचा विचार कशाला करायला पाहिजे आणि त्या मार्गाने कोण कोठून व कोठे जाणार. मला खोटं नाही सांगत मी. आता ते चतुश्लोकी भागवताचं लिखाण चालू आहे ना, त्याच्यामध्ये इतकं सगळं ब्रह्मच कसं आहे, म्हणजे ईश्वरातनंच सर्व कसं निर्माण होत आहे आणि ईश्वरच सर्वत्र आहे, या दोन्ही भूमिका इतक्या सुंदर रीतीने त्याच्यात मांडल्या जातात की माणसाचा भावच तसा तयार होतो. म्हणून खरं या सगळ्या गोष्टींचा अर्थ फक्त चतुश्लोकी भागवतातल्या 4 श्लोकातनं दिलेला आहे. कारण त्या जाणीवेचा अभ्यास जर तुमचा झाला ना, पुढे कराल म्हणजे तुम्ही लोक पुढे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे ब्रह्मस्वरूपच असतं सगळं आणि आपण वेगळे नसतोच त्याच्यापासून वेगळे. ही खूप सुंदर अशी भावना आहे की ज्याच्यामध्ये अहंकार नसतो अजिबात आणि पूर्णपणे आत्ताच्या जाणीवेमध्ये सुद्धा तुम्ही ब्रह्मस्वरूप अनुभवू शकता. ईश्वरापासून जर जे वेगळेपण असतं ना, ते वेगळेपण राहतच नाही कुठं. म्हणजे मी ब्रह्म आहे, सर्वम खलु इदम ब्रह्म, ही वाक्य कशी होतात ऐकून 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 जरा गुळगुळीत झाल्यासारखी वाटतात. पण त्या चतुश्लोकी भागवतातनं जेव्हा आपण ते लिहित जातो मी म्हणा, किंवा आपण त्याचा अभ्यास करत जातो, चिंतनामध्ये जातो, तेव्हा लक्षात येतं की अरे आपण त्या एका जाणीवेमध्येच एकरूप होत राहतो सारखे. म्हणून ही चिंतन खूप महत्त्वाची आहेत. असो आणि हागा घट जे वेळी फुटे, ते वेळी तेथेची आकाश लागे नीट वाटे, वाटा लागले तरी गगना भेटे येरवी चुके. पाहे पायसे हन आहे किती आकारूची जाये, येर गगन ते गगनची आहे घटत्वाही आधी. ऐसिया बोधाचे नि सुरवाडे, मार्गा मार्गाचे साकडे तया सोहम सिद्धा न पडे योगियांसी. बघा आता बरोबर आले बघा ते. अर्जुना, जेव्हा घट फुटतो तेव्हाच त्यातील आकाश बाहेरच्या आकाशाशी मिळण्याच्या नीट वाटेला लागते, बरोबर. नाहीतर बाहेरच्या आकाशात मिळत नाही
असे आहे की घट फुटला असता घटाचा नुसता आकारच नाहीसा होतो, बाकी घटातील आकाश बाहेरच्या आकाशाशी घट फुटण्यापूर्वीच मिळालेले असते, याचा विचार कर. म्हणून बाहेरचे आकाश घट फुटण्यापूर्वी त्याच्यात मिळालेलंच आहे. आत्ता सुद्धा बघा, बाहेरचा आकाश आपल्या आतल्या आकाशाशी मिळालेलंच आहे. मध्ये फक्त हे बॉर्डर आहे, LOC, पण ती LOC सुद्धा पार करून त्या आकाश आलेलंच आहे आतमध्ये, आहे की नाही. म्हणून एक सच्चिदानंद परब्रह्मच आहे, त्या वाचून दुसरे काही नाही. म्हणून माझे त्या परब्रह्माशी मूळचेच ऐक्य आहे, म्हणजे मीच परब्रह्म आहे असा उत्तम बोध ज्याला झाला. म्हणून ही सोहम सिद्धी म्हटलेलं आहे. सोहम सिद्धा न पडे. म्हणून या सोहमची जाणीवेची सिद्धी जी आहे की मी ब्रह्मच आहे, या जाणीवेमध्ये सर्व एकरूप. याच्यामध्ये तुम्ही अर्चिरादी मार्गाचा जाणीवेतनं जाता काय किंवा त्या धुम्राच्या मार्गातनं जाता काय, काय विषयच येत नाही. ते दोन्ही मार्गातनं पलीकडे जाऊ शकतं, आहे की नाही. कारण तो कालातीत जाणीवेत जेव्हा जायचा विचार असतो, म्हणजे मीच ब्रह्म आहे, मला अडवणार कोण आहे? कोणी अडवायलाच नाही ना. आयडेंटिटीज वेगळी बदलते एकदम सगळी. म्हणून ज्ञानयोग्याला अर्चिरादी मार्गाचे संकट पडत नाही. म्हणून तो अर्चिरादी मार्गाचे संकट पडत नाही, बरोबर आहे, कारण तो प्रकाशाच्याच जाणीव येते. म्हणून ज्योतिर्मयी मार्गातनंच तो चाललेला आहे आयुष्यभर. तर मरताना त्याला ज्योतिर्मयी मार्ग दिसणारच आहे, तो स्थायीच आहे त्याचा. पण उद्या धूम्रमार्गाची वेळ जरी आली तरी धूम्रमार्गालाही ज्योतीच्या प्रकाशातनं घेऊन जाणारी ताकद राखणारा असा तो ब्रह्मज्ञानी असतो, लक्षात ठेवा. हे खूप मी वेगळं सांगतोय तुम्हाला, हे ज्ञानेश्वरांनी सांगितले असं नाही मला म्हणायचं, परंतु याच्यामध्ये हा विचार आहे. त्याच्यामुळे मग आपल्याला अशी उदाहरणं दिसतात की काळ वेळाची भान न ठेवता सुद्धा या जाणीवेतनं ते जातात. म्हणून भीष्म वगैरे यांनी देह त्याग करताना सुद्धा हे उत्तरायण लागलं का वगैरे सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत बघा. आणि शास्त्र त्यांना माहिती होतं, लक्षात आलं ना. असं म्हणून या कारणे पंडुसुता तू होवावे योगयुक्ता, ते तुलेने सर्व काळी साम्यता आपैसया होईल. मग भलथेत भल तेव्हा देह असो अथवा जावा, परी अबंधा नित्य ब्रह्मभावा विघड नाही. म्हणून अर्जुना तू योगयुक्त व्हावे. बघा, म्हणून तू योगयुक्त व्हावे. योगयुक्त झालास की सदा सर्वदा तुझे समब्रह्माशी आपोआप ऐक्य होऊन राहील. म्हणून साम्यावस्थेमध्ये तू राहशील, समत्वाच्या जाणीवेत येशील. मग कोठेही केव्हाही देह जाहो किंवा राहो. मी तेच म्हटलं, आलं बघा तिथं. मग तेथे काय होतं, केव्हाही देह जावो किंवा राहो, तुझ्या देहादी उपाधी रहित अखंड अविनाशी ब्रह्मस्थितीचा कधी भंग होणार नाही. तो कधीच भंग होणार नाही. तो कल्पादी जन्मा नागवे, कल्पांती मरणे नापलवे, माझी स्वर्ग संसाराचे नी लागवे, झकवे ना येणे बोधे जो योगी होये, त्यासीची या बोधाचे नीटपण आहे. काजे भोगाते पेलुनी पाये निजरूपाये, पैगा इंद्रादिका देवा, जया सर्वस्वे स्वर्गी गाजती राणीवा, ते सांडणे मानुनी पांडवा डावली जो. हा अखंड ब्रह्मभाव कल्पाधी जन्मत नाही, कल्पाच्या नाशाने नाश पावत नाही, आणि मध्ये स्वर्ग संसाराच्या भासाने फसत नाही. म्हणून हा जो ब्रह्मभाव आहे, हा ब्रह्मभाव कुठल्याही गोष्टीला फसत नाही, तो त्याच्या भावातच राहतो. फसत नाही याचा अर्थ काय, फसला गेला म्हणजे त्यांनी भाव बदलला, तो भावच बदलत नाही. त्याच्यामुळे तो कधी फसत नाही. असो, अशा ज्ञानाने जो ज्ञानयोगी झाला त्यालाच या ज्ञानाचा
उत्तम उपयोग होतो, कारण तो विषयभोगाला पायाने लोटून देऊन आपल्या मूळच्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून त्याचं मूळचं ब्रह्मस्वरूप हे फार महत्त्वाचं आहे. जे इंद्राधिक देवाचे सर्वस्वी राज्य म्हणून प्रसिद्ध आहे, तेही तो त्याज्य समजून तो दूर लोटतो. कारण त्याला इंद्रलोक सुद्धा नको असतो, तो त्याला ब्रह्मच हवं असतं. आय वॉन्ट दॅट ओनली. ही त्याची भूमिका तयार असते. ही भूमिका अशी तयार करावी लागणार आहे. त्याच्यामुळे अगोदरचे मार्ग सांगितले, पण या मार्गांच्या परे जाऊन तुला काय साधलं तर तू काय होऊ शकशील हे भगवंतांनी इथं सांगितलेलं आहे. म्हणून वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलम प्रदिष्टम अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अक्षर ब्रह्मयोगो नामाष्टमोध्यायः समाप्तः. याचा अर्थ काय आहे तो आपण बघून घेऊया. तसं म्हणजे हा विषय संपेल इथं. ज्याचे चित्त भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाले आहे, तो योगी हे वर सांगितलेले सर्व जाणून वेदाध्ययनाने, यज्ञाने, तपाने, दानाने जे पुण्यफळ मिळते म्हणून शास्त्रात सांगितले आहे, ते सर्व मार्ग टाकून जातो आणि श्रेष्ठ व मूळ कारणरूप असे जे ब्रह्मपद त्याला प्राप्त होतो, ब्रह्मपदाला तो प्राप्त होतो. म्हणजे काय, हे बाकीचे जे उपचार आहेत, कुठले उपचार आहेत की वेदाध्ययन करणे, करू नये का, करावं, हे सगळं आहे. तप करावंच लागणार आहे, दान करावंच लागणार आहे. शेवटी आत्मदान, जीवात्म्याला आत्म्यात परावर्तित करण्याचं जे दान आहे ते ईश्वराला देणं, हा सर्वात मोठं एक प्राप्तव्य होऊन बसतं. आणि ते ब्रह्मपद मिळवता यायला पाहिजे. सांगण्याचा हेतू काय आहे त्यातला, तो हा आहे. म्हणून तू बाकीचं दान तर काय तुम्ही कराल, पण स्वतःच्या जीवात्म्याला आत्म्यात परावर्तित करण्याचं जे आत्मदान ज्याला म्हणतात, जे ईश्वराला मनुष्य जन्मामधनं तुमच्याकडनं एक प्रकारे अपेक्षित आहे, त्यालाच सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज असं म्हटलंय. ते आत्मदान. ईश्वराला शरण जायचं म्हणजे काय जायचं, प्राण तोही अर्पावा देवाच्या सख्यत्वासाठी असो. म्हणून जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेत पिकले की तपदानाचे जोडले सर्वस्व हनजे, तया अघवा पुण्याचा मेळा भार आंतोनी जयाजे फळा, ते परब्रह्म निर्मळा साठी न सरे. जरी वेदाध्ययनाचे पुण्य प्राप्त झाले किंवा यज्ञानुष्ठान रूप पुण्याचे शेतच पिकले अथवा तप दान यांच्यातून उत्पन्न होणारे सर्व पुण्य प्राप्त झाले, या सर्व पुण्याचा मेळ होऊन त्या पुण्याच्या मेळाव्याच्या आतून भरभराटून जे फळ येईल ते शुद्ध अशा परब्रह्माच्या प्राप्तीच्या लाभाची बरोबरी करू शकत नाही. म्हणून ब्रह्मप्राप्ती करणं हेच ध्येय. बाकीचं तुम्ही दान करा करू नका ते आहे, ठीक आहे, ते जागच्या जागेवर आहे. म्हणून मी म्हटलं तुम्हाला आत्मदान हे श्रेष्ठ दान होतं. यज्ञ करायचा म्हणजे मनाचा आणि बुद्धीचाच यज्ञ करायचा, की ज्याच्यातून द्वैताच्या भूमिकेतून थेट त्या ईश्वरापर्यंत तो यज्ञ पोचता व्हायला पाहिजे. आणि तो यज्ञ पुरुष कोण असेल तर मी स्वतः जीवात्मा असेन, कारण माझ्यामध्येच मन आहे आणि मलाच बुद्धी दिलेली आहे. म्हणून त्याचे यज्ञ करा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि ही सगळं ब्रह्मप्राप्तीच्या खुणा आहेत ना. या बाकीचे यज्ञ हे ठीक आहेत, पण त्याने ब्रह्मप्राप्ती होईलच असं नाही ना. असो, म्हणून
जे नित्यानंदाचे निमाने, उपमेचा कांटाळा न दिसे साने, पाहे पा वेद यज्ञादी साधने जया सुखा, जे विटे ना सरे, भोगी तयाचेनी पवाडे पुरे, पुढती महासुखाचे सोयरे भावंडची. जे परब्रह्माच्या नित्यानंदाच्या मानाने पाहता उपमेच्या तराजूत कमी भरणार नाही, आणि ज्या सुखाच्या प्राप्तीकरता वेदयज्ञादी साधने सांगितली आहेत, ज्या सुखाचा वीट येत नाही किंवा जे संपत नाही, भोगणाऱ्याची जितकी इच्छा असेल तितके ते भोगता येते, पुढती म्हणजे आणखी परब्रह्माचे जे महासुख, त्याचे हे सुख सोयरे किंवा भावंड म्हणता येतील. म्हणून ब्रह्मप्राप्तीनंतर या सर्व ज्या यज्ञ याग वगैरे यातनं मिळणारे जे सुख आहे ही त्याची भावंड आहेत. म्हणजे ज्याला म्हणतो ना एक त्याचं साईड इफेक्ट्स, त्याचे एक साईड इफेक्ट्स आहेत असं. पण ते काही म्हणजे ब्रह्मप्राप्तीची बरोबरी करू शकत नाही. जे सुख दुष्ट विषय सुखाच्या अपेक्षेने अदुष्ट किंवा मेल्यावर मिळणारे सुख अशा संज्ञेस प्राप्त झाले, व जे सुख एखाद्या 100 यज्ञ करून झालेल्या इंद्रालाही प्राप्त होत नाही. म्हणून ते आता तुमच्या लक्षात आलं, इंद्रसुख वगैरे सगळं त्याज्य केलेलंच आहे. म्हणजे आपण त्याज्य केलेलंच आहे आता, असं गृहीत धरायला हरकत नाही आहे की नाही. हां, तया ते योगीश्वर अलौकिके, दिठीचेनी हात तुके, अनुमानती कौतुके तव हळुवार आवडे, मग तया सुखाच्या किरीटी, सुखाची किरीटी करून ये गा पावठी, परब्रह्माची ये पाठी आरूढती. जे सुख योगेश्वरांनी अलौकिक ज्ञानदृष्टी रूप हाताने सहज तोलून पाहिले, तेव्हा त्यांना ते कमी प्रतीचे वाटले. बघा, हे श्रीकृष्णाला सुद्धा ते कमी प्रतीचं वाटतंय ना, वाटलं अर्जुना. म्हणून मग त्या अशा ब्रह्मलोकातील सुखाची पायरी करून योगी परब्रह्मस्थितीवर आरूढ होतात. म्हणून ही ब्रह्मलोकातील सुखाची पायरी ही महत्त्वाची आहे, जी अक्षर ब्रह्माच्या जाणीवेतनंच प्राप्त होते. बघा, अक्षराचा हा योग याच्यामध्ये सांगितलेला आहे. अक्षर ब्रह्मत्वापर्यंत पावणं ही किती महत्त्वाची गोष्ट आहे हे याच्यावरनं ते सांगतात. ऐसे चराचरिक भाग्य जे ब्रह्मेशा आराधने योग्य, योगियांचे भोग्य भोगधन जे, जो सकळ कळांची कळा, जो परमानंद पुतळा, जो जीवाचा जिव्हाळा विश्वाचिया, जो सर्वज्ञतेचा ओलावा, जो यादव कोळीचा कुळदिवा, तो श्रीकृष्णजी पांडवा प्रतिबोलिला. याप्रमाणे पूर्ण ब्रह्म असल्यामुळे जे स्थावर जंगम ब्रह्मांडाचे एक थोर भाग्यच होय, जे ब्रह्मा व शंकर यांनाही उपास्य आहे, आणि जे योग्यांना भोगण्याजोगे योगरूप धन होय, जो सर्व कळांचीही कळा आहे, जो परमानंदाची मूर्ती आहे, व या विश्वातील सर्व जीवांचा जो जिव्हाळा आहे, जो सर्वज्ञतेचे जीवन आहे, जो यादव कुळाचा कुलदीपक आहे, तो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी याप्रमाणे बोलला. ही सर्व श्रीकृष्णाची एक प्रकारे गुणात्मकता त्यांनी ज्ञानेश्वरांनी याच्यात मांडलेली आहे. परंतु त्या अशा श्रीकृष्णाने जे सांगितलं ते किती महत्त्वाचं आहे, ते महत्त्वाचं किती आहे हे समजण्यासाठी त्या कृष्णाची ही गुणात्मकता सांगितली आहे ना. म्हणजे कोण माणूस तुम्हाला काय सांगतो आहे याला पण किती महत्त्व आहे, आणि तोच परब्रह्म आहे जो गुरुस्थानावर बसून आज आपल्याला हे सर्व व्यक्ततेत कसं आणायचं हे सांगत आहे. म्हणून त्या आत्मज्योतीच्या जाणीवेमध्येच जाणं, आणि ज्याला कोणी गुरुज्योत म्हणतं, कोणी आत्मज्योत म्हणतं, काय जे असेल ते, आणि त्याच्या प्रकाशातच जीवन जगणं, याला दिव्य जीवन जगणं असं योगी अरविंदही म्हणतात. लक्षात घ्या. म्हणून आत्मज्ञानानंतर जे जीवन जगावं लागतं त्याला दिव्य जीवन म्हटलेलं आहे.
म्हणून ते आत्म्याच्याच अधिकारात चालत राहतं जीवन सातत्याने. असो, ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांत. संजयो रायासी असे सांगत, तेची प्रियेसा पुढारी मात ज्ञानदेव म्हणे. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम अष्टमोध्यायः समाप्तः. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असा कुरुक्षेत्रात झालेला सर्व वृत्तांत संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. तोच पुढील वृत्तांत तुम्ही ऐका. याप्रमाणे सद्गुरु कृपेने श्री ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायाचा अनुवाद पूर्ण झाला. तो त्यांच्या चरणी समर्पण असो. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.